अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक झाली। हा नेमका वाद काय घडलाय पाहूया हा रिपोर्ट। अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर द्विअर्थानं अश्लील टिप्पणीमुळे तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यात आलं। तंजावरमध्ये कावेरी पाणी वाटपाच्या मुद्द्यावरच्या सभेत उदयनिधी यांच्या विधानानं वाद सुरू झाला। पाणी प्रश्न सोडवण्यास मुख्यमंत्री विजय थलपती सपशेल अपयशी ठरल्याचं उदयनिधी म्हणाले। त्याचवेळी सभेतल्या गर्दीतून काही लोकांनी त्रिशा त्रिशा असं म्हणत उदयनिधी यांचं लक्ष वेधलं। त्यावर काही काळ थांबून उदयनिधी स्टॅलिन यांनी जे विधान केलं त्यावरून वाद सुरू झाला। तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांचं नाव अनेकदा अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत जोडलं जातं। ते दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा होतात। विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातही त्रिशाची उपस्थिती प्रमुख व्यक्ती म्हणून जाणवत होती। दरम्यान वादग्रस्त विधानावरून ताब्यात घेतल्यानंतर उदयनिधी यांना चेन्नई कोर्टात हजर केलं गेलं। अभिनेत्री त्रिशाबद्दल केलेलं विधान घृणास्पद, लज्जा आणणारं आहे असा दावा सरकारी पक्षाकडून कोर्टात करण्यात आला। चौकशीनंतर मात्र कोर्टानं उदयनिधी स्टॅलिन यांना मुक्त करण्याचे आदेश दिलेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।